नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, व्हिएतनामी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी विनफास्टनं सप्टेंबर 2025 मध्ये भारतात VF6 आणि VF7 सह आपलं काम सुरू केलं आहे. अवघ्या 4च महिन्यात कंपनीनं 1000 युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडलाय. तसेच विक्री आणि सेवा नेटवर्कचा विस्तारही केलाय. 2026 मध्ये कंपनीनं आधीच 200हून अधिक इलेक्ट्रिक वाहनं विकली होती आणि 3 नवीन उत्पादनं लॉन्च केल्यावरती हा आकडा लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे. विनफास्ट लिमोग्रीन ही 3 रो असलेली इलेक्ट्रिक MPV फेब्रुवारीमध्ये शोरूममध्ये दाखल होईल, तर इतर 2 मॉडेल्सची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. विनफास्ट VF3 ही 2 डोअर मायक्रो EV आणि VF5 ही सब कॉम्पॅक्ट EV सादर करेल. विनफास्ट VF3 ची स्पर्धा MG कॉमेट EVशी असेल, तर विनफास्ट VF5 थेट टाटा पंच EVला टक्कर देईल. तर मग चला या 3 नवीन विनफास्ट इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात. तर यामध्ये सर्वात पहिली कार येते ती म्हणजेच विनफास्ट लिमोग्रीन. कुटुंबासाठी इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून व्हिएतनामी EV निर्माता कंपनीनं लिमोग्रीन लॉन्च केली आहे. या गाडीची स्पर्धा BYD E-MAX 7ची असेल. जागतिक स्तरावरती यामध्ये 60 किलो पॅकची बॅटरी आहे, जो इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला आहे. ही मोटार 204 BHP पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. पूर्ण चार्ज केल्यावरती ही कार 450 किलोमीटर धावू शकते. लिमोग्रीनमध्ये इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट असे 3 ड्रायव्हिंग मोड्स आहेत. भारतामध्ये येणाऱ्या मॉडेल्समध्ये समान पॉवर ट्रेन दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढची कार आहे ती म्हणजेच विनफास्ट VF5. विनफास्ट VF5 ही जागतिक बाजारपेठेमध्ये 29 किलोवॅट आणि 37 किलोवॅट अशा 2 बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. लहान क्षमतेची बॅटरी 95 BHP फ्रंट ॲक्सेल माउंटेड मोटरशी जोडलेली आहे आणि 268 किलोमीटरची रेंज देते. तर 136 BHPची फ्रंट ॲक्सेल माउंटेड मोटरसह 37 किलोवॅटची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावरती 326 किलोमीटरची रेंज देते. त्यानंतर विनफास्ट VF3. कंपनीच्या भारतीय उत्पादन पोर्टफोलिओमध्ये VF6च्या खाली स्थान असलेली विनफास्ट VF3 ही 8 ते 10 लाख रुपये किमतीची एक परवडणारी शहरी इलेक्ट्रिक कार म्हणून सादर केली जाईल. VF3 मध्ये 18 किलोवॅट लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी आहे, जी 44 BHP पॉवर निर्माण करते आणि कॉम्पॅक्ट EV ही एका चार्जवरती 210 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं विनफास्ट नवीन 3 इलेक्ट्रिक कार घेऊन भारतामध्ये येणार आहे आणि सरळ सरळ टाटा पंच इलेक्ट्रिक कारला टक्कर देणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.